क्रिसमस झालाय आणि बुलेट ट्रेनच्या गुरुवारच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपण सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. त्याचा हँगओव्हर उतरण्याच्या आधीच आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला. आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरंद अनासपुरे, आणि स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे. फ्रेंड्स, तुम्हाला महाभारतातला कुंद माहितीये? नाही? मग दुष्पराध? तो पण नाही. मग दुर्विमोचन? अरे, मग तुम्हाला महाभारतातल्या बऱ्याच गोष्टी माहित नाहीयेत. मग त्यासाठी तुम्हाला पुढचा परफॉर्मन्स बघणं अगदीच गरजेचं आहे. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येतात सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुमन दा आणि विशाखाताई. शंभरपुरांचा गोतावळा हो गया, कोई आंखों में इशारा हो गया, बैठे बैठे शंभरपुरांचा गोतावळा हो गया, कोई आंखों में. अरे दुर्योधना, ए दुर्योधना, अरे कुठे गेलास तू दुर्योधना? अरे तुझी आई बोलावतीये दुर्योधना, कुठे आहेस तू दुर्योधना? सांगा कुंद कुणी हा पाहिला, सांगा हा कुंद कुणी हा पाहिला, सांगा हा कुंद कुणी हा पाहिला, सांगा हा कुंद कुणी हा पाहिला. माते काय रे, एक मिनिट हा जरा. हा? हे काय माते? भिकारी आहेस ना? अगं भिकारी नाही मी माते, मी कुंद आहे, कुंद. कुथतोस कशाला? अगं कुठत नाही मी, कुंद आहे, कुंद. कोण कुंद? कुठला कुंद? कसला कुंद? अगं तू अंध आहेस इथपर्यंत ठीक आहे, पण मी कुंद आहे हे विसरलीस तू. अगं तुझ्या मुलाला ओळखत नाहीस तू, कुंद कुंद. हा हो हो हो, माझा मुलगा नाही का तू? हो हो, ओळखते ओळखते तुला, ओळखते ओळखते. हा, काय नाव काय म्हणाले? कुंद. अगं कुंद कुंद, तुला तुझ्या मुलांची नावं आठवत नाही? ए वाटेल ते बोलू नकोस. हा हा, सगळ्यांची नावं लक्षात आहेत माझ्या. लक्षात आहे? हो. ठीक आहे, सुरुवातीची 15 नावं सांग बघू. परीक्षा घेऊ नकोस माझी, अशी सांगीन मी. हा, मग लक्षात सांग, ठेव. सांग, बघ, सांग, हा. पहिला दुर्योधन, हा. मग दुःशासन, मग तिसरा दुर्योधन, दुःशासन, दुर्योधन, दुःशासन, दुर्योधन. झालं समाधान? तुम्हाला सांगतो ही 2च नावं पाठ आहेत, हिला आणि सगळ्यांना. त्यामुळे आमच्या 98 भावांवर अन्याय झाला, अन्याय. आणि सगळ्यात दुर्लक्षित मी आहे, मी. ए बाळा, ए राजा, ए सोन्या रडू नको. ए बाबा चष्मा घाले. कसं छान दिसतो तू. रडू नको रडू नको. काय नाव काय म्हणाला? अरे 100 कुंद, 100वा कुंद, 100वा कुंद. हा हा, 100वा कुंद, 100वा कुंद. फास्ट बोलणारा मुलगा. बॅच नंबर करेक्ट, फास्ट बोलणार. तोच सगळ्यात दुर्लक्षित मुलगा. ह्या आई बापाने माझ्यासाठी कधी काही नवीन घेतलं नाही. सारखं ह्याचं हे वापर, त्याचं ते वापर, त्याचं ते वापर. अरे बाकीच्या भावांचे कपडे वापरून वापरून मी मोठा झालो. कपडे माझ्यापर्यंत पोहोचायचे ते फाटलेला आवाज देत. तो दुष्पराध, तो तर सतत कपडे फाडतच असायचा. हो हो, कोण हा दुष्पराध? तुझा 23वा पोरगा. हो दुष्पराध. हो हो हो, 23वा. बॅच नंबर 23. हो, दात पुढे आहेत ना जरा त्याचे. हो, दातपुडा बरोबर. हा हा हा, आयडेंटिटी रे. आयडेंटिटी. हा तेच. तुम्हाला सांगतो, एक नवीन कापड घेतलं ना ह्या आई बापाने माझ्या नाही रे. जन्माला आलो ते 4 वर्षापर्यंत नागडाच फिरत होतो मी सगळीकडे. वाटेल ते बोलू नकोस रे. काय करणार, पहिल्या मुलाचे कपडे माझ्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. अरे नाव सुद्धा ओरिजिनल नाही रे, ते सुद्धा वापरलेलं नाव दिलं मला. हे बघ, वाटेल ते आरोप करू नकोस आमच्यावर. हा, सांगून ठेवते, व्यवस्थित विचार करून नावं ठेवलीत आम्ही. दिस इज टू मच. हा, वाटेल ते बोलतोय. तू केलायस. मी काय केलंय? हो, 60व्या मुलाचं नाव सुद्धा कुंद, 70व्या मुलाचं नाव सुद्धा कुंद.
अरे एवढा आळस होता तर एवढे उपद्रव करायचे कशाला? अरे बापरे, असं झालं होय. तरीच लहानपणी मी ए बाळ कुंद म्हटलं की 3-4 बाळ धावत यायची. अच्छा, आता होळ लक्षात आला माझ्या. हो, हा घोळ 100 मुलं झाली तेव्हा लक्षात आलं ना, तरी सुधारले नाहीत हे. 8वीपणा तोही चालूच, 80पणा चालूच त्यांचा. अरे 65व्या मुलाचं नाव ठेवलं कुंदष्ट, 77व्या मुलाचं नाव ठेवलं कुंदत्तर, आणि मी 100 राहून माझं नाव कुंदशे. शेवटचं अक्षर बदललं, बाकी फालतूपणा तोच. फालतूपणा कसला? कसला फालतूपणा? क्रिएटिव्हिटी म्हणतात याला, क्रिएटिव्हिटी. अरे कसली क्रिएटिव्हिटी? नाही बघ, त्या समजायला ना त्याला बौद्धिक क्षमता लागते, बुद्धी लागते, कळलं ना? आतापर्यंत 10वीत 54 वेळा नापास झालास, त्याचं काय? नापासच होणार ना, नापासच होणार मी. पहिल्याचं पुस्तक हा वापरायचा, दुसऱ्याचं पुस्तक तो वापरायचा, तिसऱ्याचं पुस्तक हा वापरायचा. माझ्याकडे पुस्तक येईपर्यंत अख्खा सिलेबस बदललेला असायचा. नापासच होणार ना मी, काय सांगतेस तू मला? आणि तो निषाद, तो कॉपी करण्यासाठी पुस्तकाची पानं फाडायचा. हो, तुला सांगतो माते, इतिहासाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ एवढंच दिसलं मला. मधली पानं दिसलीच नाहीत मला कधी ग. कसा पास होणार मी? अरे गधड्या, मग मला सांगायचं ना, मी कंप्लेंट केली असती शाळा मास्तरांकडे जाऊन. हा कोण निशात चाळीतला येऊन तुझी पानं फाडणार? अगं तो चाळीतला नाही, तो माझ्याच आईतला आहे. आम्हा भावंडापैकीच आहे तो. काय बोलतेस तू? निशात कितवा रे तू? 50वा. हा हा, निशात बॅच नंबर 50. हो हो, जरा आपल्या नाकाचा आहे ना तू. आपल्या नाकाचा बोलतो, आपल्या नाकाचा. हा दातपुडक्या, मी फास्ट बोलणार, एवढंच लक्षात ठेव. आयडेंटिटी महत्वाची बाबा. आयडेंटिटी. शिक्षणाचं जाऊ दे रे, तुझ्या स्पोर्ट्सचं काय काय पत्ता? तलवारबाजी शिकवायला द्रोणाचार्यांना बोलावलं, काय तिथेही खाल्लीसच ना माती? मातीच खाणार ना. द्रोणाचार्य जत्राभर पोरांना शिकवून शिकवून थकले. 25व्या मुलाला शिकवलं, बोलले आता शिक्षण क्षेत्रात सुद्धा सॅच्युरेशन आलेलं आहे. यापुढे मला काही शिकवलं जात नाहीये, तर मी उरलेल्या भावंडांना आधीची 25 भावंड शिकवतील. मग आमच्यापर्यंत मंत्र कानगोष्टी सारखे आले. पावसासाठी बाण वरती मारला तर पावसाऐवजी आग बाहेर पडायची. काय करणार? आग लागली तुझ्या खेळांना. आगत लागले तुझ्यामुळे. वाटवं झालं आमचं, वाटवं झालं ग. गप्प बैस, ते नाही जमलं तुला. घरगुती खेळ, बैठे खेळ खेळ खेळलास. बैठे खेळ, बैठे खेळ, बरोबर बोलते ती. अगं पत्ते खेळायला गेलो तर पत्ते 52 खेळणारे 100. प्रत्येकी अर्धा पत्ताच यायचा आमच्याकडे. अरे वेड्या, मग 2 कॅड घ्यायचे. अगं 4 कॅड घेतले तरी 2च पानं यायची ग. मग खेळणं तर बाजूलाच, कोण पिसणार यावून धपाधप मारामारी व्हायची. कसं खेळणार मला सांग तू? 5-3-2 कसं खेळणार? मग 3 पडून 50-20 खेळतो आम्ही. अरे मूर्खांनो, मग मैदानावर जाऊन लपाछुपी खेळावी. लपाछुपी? हा, काय बोलते ही लपाछुपी? मग? लपाछुपी खेळायला मी असे डोळे बंद करून 10-20-30-100 बोलायचो आणि मागे फिरायचो, तरी माझ्या पुढ्यात 50-20 पोरं लपतच असायची. कुठली लपाछुपी? तुला फक्त स्वतःच दिसत रे, स्वतःच दिसत. या माऊलीने 100 पोरांना कसं सांभाळलं माझं मला माहिती. एकाचं खाणं झालं की लगेच दुसऱ्याला भूक लागायची, मग दुसऱ्याचं खाणं झालं की लगेच तिसऱ्याला सोवायची, मग चौथ्याला शिवायची. हागणं मुतणं काढण्याचा जन्म गेला रे माझा. पोरांना न्हाऊ घाला, माखू घाला, टीट लावा. कित्येकदा आंधळ्यापुढे 2-2 आंघोळी घातल्या पोरांना. त्यांना 2-2 घातलीस, मला वर्षभर घातलीच नाहीस. पावडर लावणं दूरच, पावडरचा वास सुद्धा आमच्यापर्यंत आला नाही. आणि एवढं जर होतं तर कंप्लेंट करायची पिताजींना. त्यांना काय सांगायचं रे, त्यांना आपले एकच काम. हा काय, हा राज्यकारभार. राज्यकारभार, त्यांना कुठे लक्ष द्यायला वेळ पोरांकडे. अरे पण काम तर शाबूत होते ना. हो. रोज नवीन दिवस आला की नवीन आवाज वाढायचा, एवढं तर कळत होतं ना त्यांना. हम दो हमारे 100, हे कुठलं कॅल्क्युलेशन? हो
हो तो जरा आमचं चुकलं काही चुकलं ओळख नाही का आम्हाला रे काय सांगू रे तुला बाबा काय सांगू काय तुझं नाव ए, कुंदा! कुंदा! कुंद कुंद कुंदा काय सांगू रे तुला तुला सांगू का ही तुमची नावं लक्षात ठेवण्याचा आपण खूप प्रयत्न केला रे हो? प्रचंड प्रयत्न केला तुला सांगते त्याच्यामुळे आम्ही काय केलं शक्कल लढवली काय? हा असं प्रत्येकाला बॅच नंबर दिले हा क्रमांक बॅच नंबर 1 हा क्रमांक बॅच नंबर 2 असे सगळे क्रमांक नंबर प्रत्येकाला देत गेलो तुला माहितीये का नंतर तुमची जेव्हा अशी ओळख व्हायला लागली ना तेव्हा तुमची ओळखपत्र छापली अच्छा. ए कुंदा तुला माहितीये का ही ओळखपत्राची जी संकल्पना आहे ना ती भारतात आपल्या फॅमिलीमुळे रुजू झाली काय टाळ्या वाजत आहे अभिमान वाटतो हिला म्हणजे अभिमान वाटतोय म्हणजे? अगं पृथ्वी तलावर आपलं एकमेव रेशन कार्ड असेल त्याला सप्लिमेंट लावलेल्या सगळ्या असू दे रे असू दे कधी तुमच्या पोरांमध्ये भेदभाव केला नाही 100 पोरांचे 100 नखरे सगळे पूर्ण केले मी स्वतः तुम्हाला असं घास फिरायला आहे बघ अशी मागे मागे धावायचे ए ए ए घास चिवचा ए घास काऊच ए तुझ्या एक लंबाड भाऊ होता तुझा बरं का सारखा यायचा प्रत्येक घास आपला खायचा आणि पळून जायचा त्याला वाटायचं त्याची आई आंधळी आहे तिला काही दिसत नाही तिला काही कळत नाही पण मला सगळं कळायचं तिला काय कळायचं आणि आमच्या मागे पळायचेच ना घास घेऊन असं धादांत खोटं तर बोलायचंच नाही ए ए ए मी 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 पळायचं रे तुमच्या मागे अजिबात पळायची नाही काय बोलतो आम्ही अपराधी असल्यासारखे शिपाई आमच्या मागे पाठवायची ए त्या पोराने घेऊन या ए त्या पोराने घेऊन या, बसवा त्याच्या व्हायला आता 100 पोरांच्या मागे मी कशी धावणार ना आणि माऊली? आणि जो मुलगा सतत येऊन घास खायचा ना चिवचा काऊचा तो आम्हा 100 भावंडांपैकी एकही नव्हता ग तो पांडवांमधला भीम होता भीम अरे देवा असं झालं होय अगं खाऊन खाऊन धिप्पाड झाला दुर्विमोचन पेक्षा धिप्पाड झाला तो हो कोण रे दुर्विमोचन तुझा बापा 12वा दुर्विमोचन हो 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 12वा हो धिप्पाड बॅच क्रमांक 12 बॅच क्रमांक 12 काय चाललंय अरे हस्तिनापुरापेक्षा आमच्याच महालात जास्त माणसं होती असं मला वाटायला लागलंय हस्तिनापूरचीने आमच्या भावंडांची दहीहंडीची स्पर्धा लावली असती ना तर आम्हीच सगळ्यात वरती गेलो असतो मग चांगले जिंकला असतात ना वेड्यांनो जिंकलं असतात अगं माते 102 मुलं म्हणजे झालं काय अगं काय हे अगं बाई 102 झाली खरंच खरे 102 झाली आई शपथ लाज वाटली पाहिजे हे आठवत नाही तुला नाही नाही म्हणजे अगं लेटेस्ट इन्फॉर्मेशन पण नाही तुझ्याकडे नाही. तुला 101 वा विराजस आहे आणि एक मुलगी आहे, हे सुद्धा विसरली ए हो हो दुष्याला माझी लाडाची लेक तिला कसं विसरेन मी नशीबवान आहे बोल तिचं नाव हिच्या लक्षात आहे म्हणजे? पण ती सुद्धा बिचारीच बरं का ए का रे का बिचारी का भीमा हे काय तुझं नाव कुंदा! कुंदा कुंदा काय रे तिला बिचारी का म्हणतोस आठवडाभर बिचारी दिवस रात्र रक्षाबंधन करत असायची राख्या संपल्या पण भावांचे हात नाही संपले बिचारी रे खरंच एकटी पडायची नाही अजून 4-5 बहिणी हव्या होत्या ना माते आ? झालं तेवढं डॅमेज पुरेसं झालेलं अरे! आहे आणखी नको तुझ्या पाया अरे पडतो मी. काय हे पिताश्री मातेला डॅमेज म्हणतोस मूर्ख आई गं. काय झालं काय ग बाई ग काय झालं? पोटात डच मिळायला लागलं रे नाही लागलं चल चेकअपला चल अरे चेकअप कशाला आता नाही 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 मला डबल सेंचुरी नको आता आणि उरलेल्या भावंडांना अन्याय तर नकोच नको अरे वेड्या असं काही नाही बेसिक खाण्यात काहीतरी आलं असेल बेसिक तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे problem मला नाही. नाही अरे, तू चल नाही तू चल अरे, तू चेकअपला चल तू चल खूप खूप धमाल आली 100 पोरांचे 100 नखरे हे जे काही मला आवडलंय ना आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स रेणुकाताई क्या बात है यार कुंदाची व्यथा फारच अप्रतिम सादर केलीत आणि ही गांधारी मला सगळ्यात आवडली आणि अप्रतिम एंटरटेनिंग ॲक्ट होता फार ओरिजिनल होता कारण ह्याची कल्पना कधी कोणी करत नाही की बाबा 100वं मूल त्याचं काय व्यथा असेल आणि खूपच फॅन्टॅस्टिक तुमचं सादरीकरण होतं आणि आरोही मला जरा जी एंट्री होती ना ती जरा प्लीज फारच सुपर होती ती प्लीज एकदा होऊन जाऊ दे ना आँखों ही आँखों में इशारा हो गया बैठे बैठे 100 पोरांचा घोटाळा हो गया आँखों ही आँखों में सुपर खूपच
मस्त. अंशू, विशाखा, क्या बात है यार. थँक्यू सो मच. मकरंद सर. इतके दिवस महाभारताचा आपण विचार करतो तो युद्धाच्या दृष्टीनेच करतो, पण हे 100 जणांचं एकत्रित वाढणं कसं झालं असेल हा पहिल्यांदा. आणि खरोखरीच दोघांचंच नाव आपल्याला माहीत असतं आणि एका बहिणीचं, दुर्योधन, दुःशासन आणि दुःशाला. मधले काय करायचे आणि काय कुठलं होते ते, हा घोळ फार उत्तमच मांडला. म्हणजे लेखनच हॅट्स ऑफ. एकदम बेहतरीन, एकदम वेगळा विचार आणि एकदम उत्तम परफॉर्मन्स. क्या बात है, बढिया. Thank you so much. Please have your seats. गेल्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये साक्ष द्यायला गेलेला बेवडा संदीप आज गेलाय त्याच्या ऑफिसमध्ये. बघूयात आता ऑफिसमध्ये काय होतंय ते. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे प्रसाद आणि संदीप. माझी फाईल कुठे गेली सापडत नाहीये. तुम्हाला सांगतो, आज ना माझी बोर्ड मीटिंग आणि त्यात एक प्रोजेक्ट सादर करायचा होता. ती इम्पॉर्टंट फाईलच गायब झाली आहे. मला काय करू काय कळत नाही. हा पिऊन कुठे राहिला, पिऊन. जंगल झालो आईसोबत काजव्यांचं झाड. काजव्यांचं झाड. सॉरी. कोण पिझ्झा चाल. तुला पिझ्झा आणायला सांगितलं. टेबल बाहेर लाव. पिझ्झा चाल. काय आणू? पिझ्झा. मी तुला पिझ्झा डिलिव्हरी बॉय वाटतोय? नाही, तू मला डिलिव्हरी व्हायला आलेला पिझ्झा वाटतोय. पिझ्झा इकडे. बॉस माझ्या घरी आलो बॉस. एक मिनिट हा. ऐक एक मिनिट खवडा दिला. एक मिनिट माझ्या घरी आलं ना, पाहुणे आलं ना, पाहुण्यासारखं राहा ना. एक मिनिट अगं ऐकलंस का? अरे एक मिनिट नाही यार. एक मिनिट. ते बरणी काढ. बरणी म्हणून सोप काढ. सोप दे. सोप. मी पाहुण्यांना सोप देता? मी तुझ्या घरी नाही, तू माझ्या ऑफिस मध्ये आलास. ऑफिस मध्ये आलो. मग तुम्ही सोप मागवा. वहिनी काय वहिनी काय कुत्री आहे का ती? हे बघ, तू या ऑफिस मधला पिऊन आहेस, कळलं? मी पिऊन आहे मला माहिती आहे. पण तुम्हाला कसं माहिती आहे मी पिऊन? मला कसं माहिती म्हणजे मीच तुझा इंटरव्ह्यू घेऊन इथे तुला पिऊन म्हणून ठेवलंय, कळलं? अच्छा तसा पिऊन काय? मला वाटलं तू दारू पिऊन आलास? कोण बोलला? नाही. कोण बोलला? चंदू तू बोलला? नंदू तू बोलला का? कोण बोलला? मी नंदू पिलो. का ओरडतोयस? आणि काय काय ओरडतोयस? का ओरडतो म्हणजे मी दारू पिलो. मी समाजसेवा केलेली. दारू पिऊन तू समाजसेवा केलीस? कशी काय? कशी काय म्हणजे आता 4-5 दिवसात काय 31st आहे की नाही? 31st आहे ना, तर मोठ्या प्रमाणात दारू आता येणार आहे मुंबईमध्ये. तर गव्हर्नमेंटवाल्यांनी काय केलं, मला 500 रुपयाचा चेक दिला आणि चेक नक्यावर उभं केला. कसा दिला. मग ती दारू येणार आहे ना. चेक नकाला उभं केलं? कशाला म्हणजे दारू चेक करायला. दारू खराब आहे का चांगली आहे, काय बाटल्यांमध्ये दारू होती, काय म्हणजे नव्हती. 12 ट्रक दारू प्यालो. म्हणजे तू ऑफिस मध्ये आज दारू पिऊन आलायस? दारू पिऊन मी कुठेही जाऊ शकतो. मी दारू पिऊन म्हणजे कुठेही जाऊ. आता मी दारू पिलो.
आता जकोसू वकील कुठे 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 काय जकोसू ओक्षील 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 जकोसू वकील राहतो जकोसू वकील काय म्हणजे काय आहे, काय जकोसू वकील आता मी ना ऑस्ट्रेलिया जातो ऑस्ट्रेलिया ओ हे काय कांगारू ऑस्ट्रेलिया जाऊ शकतो हा तू दारू पिऊन सगळीकडे जातोस आपण सगळीकडे जाऊ शकतो फक्त एका गोष्टीसमोर मी जाऊ शकत नाही कुठे म्हणजे मीच काही जगातला कुठलाच माणूस जाऊ शकत नाही कुठे कुठे आपल्या बायको समोर हो ना मग उद्यापासून माझ्या समोर यायचं नाहीस तू कळलं एक खावडा दिलं तुला काय तू का माझी बायको आहे का यू आर सस्पेंडेड नाही आय एम संदीप तू आता जा मला माझी फाईल शोधायची आहे. अख्ख्या जगात तुमची फाईल शोधा फाईल फक्त मला माहिती आहे तुला माहिती आहे फाईल कुठे हा संदीप फाईल कुठे आहे? सांग ना नाही ती फाईल मी सांगणार नाही तुला काय झालं माहिती आहे का हा हा काय झालं हा म्हणजे हे काय बाळाचा आजा केला कोण बाळ्या आणि माझ्या फाईलशी काय त्याचा संबंध संबंध आहे घनिष्ठ संबंध आहे बाळाचा आजा केला तर माझ्या काय 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 स्पष्ट बोल काय ते स्पष्ट बोल कळेल असं बोल कळेल असं बोल बाळाचा आजा गेला मग दुःखा क्षणी तो मला बोलला आपण पार्टी करू पार्टी नाही मातम करू मातम हा मग मी त्याला 50 रुपये दिले मग परत 50 रुपये दिले हा. किती झाले 100 100 नाही काय काय 110 50 आणि 50 110 कसं काय होती 110 होतं 110 अरे 100 होणार ना नाही 110 मी बॉस मला सगळा हिशोब कळतो कळलं तुला काय हिशोब करतो तुला काय येत नाही तुझं गणित करतंय चल टोमॅटो सॉस कुठला चल फसवलं फ्रेश वाटतंय मस्त वाटतं फ्रेश वाटतंय मामा ए मामा कोण मामा मामा काय मामा भाच्याला विसरलं का मामा हा तर मला मामा समजतोय ए बघ मामा फाईल बिल विचारली ना तर एक फाईल देईल फाईल दिलं एक तुला सांगतो ह्याचे सगळे मामा पण माझ्या फाईलीवर टपलाय हे बघ लिसन माय संदीप माय युअर गुड आई सोबत मामा तू इंग्लिश बोलतो खाटावर राहून मामा घाटावरच आहे का ए संध्या फाईल कुठे ठेवली हा अरे लेकरा असं दुसऱ्यांच्या फाईली वापरायचे असतात का देऊन टाक बाळा मी तुझ्या पाया पडतो देऊन टाकते फाईल का असं का पाया पडतो माझ्या हा जेव्हा मी तुला मुलगी मागितली तेव्हा तू मला काय बोलला ए बेवड्या जात चाल आता तू जाचाल चाल अरे संध्या पाया पडतो रे बाबा दुसऱ्यांची फाईल असं काय पण झालंय काय एवढं फाईल लपवायला माझी हा बाळाचा आजा गेला अरे गेला ना तो मगाशी गेला मगाशी गेलं बाळाचा आजा गेला तर हा त्याने तुझ्याकडनं 100 रुपये घेतले मग तो तुला 100 रुपये रिटर्न देणार होता सगळं माहितीये पुढे बोल 100 नाही 110 देणार होता 110 रुपये हे बघ मला सगळा हिशोब कळतो इकडे बाळाचा हिशोब आपण नंतर करूया मला फाईल सांग मला माहिती अरे मी मामा आहे तुझा मामा मामा जातील मामा कोण अरे नाही मामा आहे तुझा मी मामा अरे मामा कसला चाल इकडे काय आता मामा नाही आता मी कंस मामा म्हणतो फ्रेश वाटतंय मस्त मामी ए मामी मामा गेला आता मामी आली मामी कधी आली मामाने सांगितलं तू आली म्हणून हे बघ ए, संदीप्या मामी तू मालवणातली आणि डायरेक्ट घाटी बोलायला लागली जायला असं मामा घाटावर मामी कोकणात अख्खी महाराष्ट्राची लोकधारा करायला लावणार आहे मला सोन्या ती फाईल काय ठेवलंस हा फाईल लय महत्वाची आहे ती तुझा मामा लय करवा देत होतो काय झालं माहितीये का हा हा
बाळाचा आजा गेला. कांदा लाव त्या आजाक, जाळून त्या आजाक जाळून टाक. मग फायलीचा काय झाला तर सांग. तो बाळा तुका 100 रुपये देणार. तू मग सगळा माहिती पुढचा सांग. 100 नाही 110. तुझ्या बापसान केलं तर हिशोब 50 ते 50 110. 110 होते. हे बघ मी तुला सांगतोय बघ, 10, 20, 30, 40, 50. हा. 60, 70, 80, 90, 100. बरोबर. नीट बघ मामी. हा. 10, 20, 30, 40, 50. हा. हे 50 ठेव तुझ्याकडे. ठेव, कोणाला देऊ नका. हा. 50. हा. हे 100, 90, 80, 70, 60. 50 दे. आता सांग, 60 आणि 50 किती? 110. शांतपणे ते उभा राहा. गप. आता सांग, मी कोण आहे? तुम्ही नीट बोल, स्पष्ट बोल. मी कोण आहे? तुम्ही बॉस आहात. आणि तू कोण आहेस? मी तुमचा पिऊन आहे. पिऊन म्हणजे? पिऊन म्हणजे साधारणपणे तो शिपाई असतो. आता मला सांग, माझी फाईल कुठे आहे? फाईल माझ्या घरी पाण्याच्या टाकीत आहे. तू माझी महत्वाची फाईल पाण्याच्या टाकीत ठेवलीस? तुमची नाही आहे. मग बाळाच्या आजाची डेथ सर्टिफिकेटची फाईल माझ्या घरच्या पाण्याच्या टाकीमध्ये आहे. अरे ती फाईल मरू दे, माझी फाईल कुठे आहे? ती मला नाही माहित. म्हणजे तू इतका वेळ जे सांगत होतेस तर त्याच्या फाईल बद्दल सांगत होतास? हो. तू दारू पिऊन स्मशानात गेलास का रे कधी? नाही कधीच नाही गेलेलो. मी दाखवतो तुला कसं जायचं. खूप मजा आली. तुम्ही दोघं आउटस्टँडिंग आहात. आणि हा संदीप बेवडा आहे ना, तो आउट ऑफ द वर्ल्ड आहे. अरे कमाल, मजा आली खूप. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. मकरंद सर. मजा आली, मजा. क्या बात है, बढ़िया. रेणुकाताई. वा, जसं पॅडी आणि सुप्रियाचं आचरेकर काकू आणि पॅड्या आहे, तसंच तुमचं हे जे काय बेवडा संदीप आणि बॉस, ते फारच मला आवडलेलं आहे. आणि प्रसाद, मस्त लिहिलंस तू. आणि संदीप, तू आउटस्टँडिंग काम केलंस. तू सुपर्बच आहेस यार. आता मी घेतेच सेल्फी. इन्स्पेक्टर महेश जाधव यांचा फॅन असलेल्या एका ऍक्टर डिरेक्टरने विडा उचललाय झपाटलेला 3 बनवण्याचा. डॅम इट. कसा असणार आहे हा सिनेमा, बघूया. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स शशिदा, नम्रताताई आणि जोकर ऋषिकेश. सिनेमा बनव नाही, मी महेश जाधव नाहीये, महेश कोठारे पण नाहीये. मी महेश कोठारे सरांचा खूप मोठा फॅन आहे सर, खूप मोठा फॅन आहे सर. तुम्हाला सांगतो, मला त्यांच्यासारखीच नाही मस्त फिल्म बनवायची आहे, म्हणून मी माझ्याच फिल्ममध्ये मीच डिरेक्टर करणार आहे. आणि सर, मी इन्स्पेक्टरचा रोल करणार आहे, महेश जाधव. जगह में कदम दाल शुरू करेंगे. शुरू कर. 1 2 1 1 2 1 एक साथ जगह पे सीना तान के खड़े हो जाएंगे. खड़े रहो. उसवाला गाना नाही म्हणत ते काय गाणं म्हणल्याशिवाय जेवणच जात नाही रात्री सर. तर आता माझ्याकडे
मस्त कन्सेप्ट आली सर, मस्त कन्सेप्ट आली, नवीन जे आतापर्यंत कोणीच केलेली नाही सर. झपाटलेला 3 आणि त्यात इन्स्पेक्टरचा रोल करणार आहे मी महेश जाधव आणि माझी हिरोईन असणार आहे लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी ये ना. चिकी चिकी बु बुम बुम, चिकी चिकी बु बुम बुम, चिकी चिकी बु बुम बुम बुम. तुझ्या माझ्या पिक्चरचं काढूया मुहूर्त, करूया शूटिंग सुरू. झपडलेला 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 झपडलेला. वा वा वा, क्या बात आहे सर. किती वय झाले तरी काय एनर्जी हो तुमची. क्या बात आहे. म्हणजे मला खूप आवडलं. गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्हाला लागूच होत नसेल ना. ओ थँक्यू थँक्यू. कसं माहितीये का की आता माझ्याकडे एक मस्तपैकी प्लॉट आहे. अच्छा अच्छा कसं अच्छा. माहितीये का की बाबू चमत्कार लंडनहून येतो. बाबा चमत्कारी लंडन का. तसा प्लॉट आहे. त्याचा प्लॉट आहे लंडन मध्ये. मी काय इस्टेट एजंट आहे का. अगं कन्सेप्ट आहे, स्टोरी स्टोरी स्टोरी. तर बाबा चमत्कार लंडनहून येतो. लंडनहून येतो. आणि लक्ष्मी मी. लक्ष्मी मी हा लक्ष्मी पॅरिसहून येते. पॅरिस वरून येते. हा. म्हणजे आपलं शूटिंग लंडन आणि पॅरिस मध्ये होणार आहे सर. नाही नाही, शूटिंग आपली गोरेगावच्या फिल्म सिटी मध्येच होणार. आपण तसे डायलॉग द्यायचे, डायलॉग. म्हणजे बाबा चमत्कार बोलणार लंडन मध्ये वडापाव का छान मिळतो, लंडन मध्ये पाणीपुरी का छान मिळतो असं. आणि लक्ष्मी आहे ना पॅरिस मधून फॉर्ग्युसन आहे ना कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन म्हणायचंय का तुम्हाला सर. हा ते त्या कॉलेज मधून येते. पॅरिस मध्ये फर्ग्युसन कॉलेज. म्हणजे पॅरिस मध्ये आपण फर्ग्युसन कॉलेजचा सेट उभारणार आहोत. तसं काही नाही करायचं ग. आपण फक्त डायलॉग द्यायचे. सगळे सीन आहे ना झाडाखालीच होणार आहेत. काय सॉलिड आहे सर तुमचं हो डोकं. ना हो ना. चला आता मस्तपैकी ना आपण रोमॅन्टिक सीन करूया. ओके हा काय करू सर. रोमॅन्टिक सीन. तू बस बस. बसू. हा. ओ डॅमेज. ह्या अँगलला कशी दिसते बघूया. ओ माइंड बॉबलिंग, माइंड बॉबलिंग. सर छान दिसतंय बॉबलिंग. आता मी ह्या अँगलने कसा दिसतो बघूया. नावापासून क्लोज लागला माझ्या. ओ माइंड बॉबलिंग. मी पण सॉलिड दिसतोय. सर सर आपल्या दोघांना असं बघून लोकांची बॉबली वाढेल ना. चालेल, कॉमेडी पण करूया मध्ये मध्ये आपण. हं? तर आता रोमॅन्टिक सीन करूया. रोमॅन्टिक ना. रोमा. ओके, रोमाचं लाईट कॅमेरा ऍक्शन स्टार्ट. तू कमिशनरांची थोरली मुलगी ना ग. हो. तुम्ही इन्स्पेक्टर महेश जाधव ना. हो मीच तो इन्स्पेक्टर महेश जाधव. मी इथे इंटरनॅशनल गुंडांना शोधायला आलोय. 2 गुंडे. रोमॅन्टिक. बरं ठीक आहे. कोण आहे ते इंटरनॅशनल गुंड. अगं खूप मोठे गुंड आहेत ते, खूप मोठे गुंड आहेत. अख्ख्या जगाला त्यांनी वेटीच ठरलंय. ते इंटरपोल वाले पण त्यांच्या मागे लागलेत. ती इंटरपोल इन्स्पेक्टर त्या इंटरनॅशनल गुंडांच्या मागे लागलेत. अगं तसा डायलॉग द्यायचे. इन्स्पेक्टरचा रोल मीच करणार आहे. इंटरनॅशनलचे कोण. नाही नाही, तर ते 2 गुंड आहेत. त्या 2 गुंडांची नाव आहेत इंटरनॅशनल नाव आहे. इंटरनॅशनल नाव काय आहेत. खवड्या खडूस आणि दंताड्या दंतूस. ही इंटरनॅशनल नाव आहेत आणि इंटरनॅशनलचे गुंड आहेत. हो मला सांग, हे 2 गुंड तुला कुठे दिसलेत. नाही दिसले सर. ओ म्हणजे मला शोधावा लागणार. तुम्ही इन्स्पेक्टर म्हटलं तुम्हाला शोधावं लागणार ना. ओके डार्लिंग ओके. एक काम कर, तू गाडीकडे लक्ष दे, मी त्याला बघून येतो. गाडी कुठे. गाडी कुठे सर. तुला थंडी वाजते काय ग. मला थंडी नाही वाजत आहे पण मला थंडीचा आवाज येतोय सर. हो. आला आला आवाज आला आवाज आला. वाघ आला. वाघ आला सर. म्हणून सांगत होतो गोरेगावच्या फिल्म सिटी मध्ये आपण शूटिंग नको करूया. तुम्ही इन्स्पेक्टर आहात ना. अगं मी इन्स्पेक्टरचे फक्त कपडे घातले, का साधारण माणूस आहे मी. सर पण तुमच्याकडे बंदूक आहे त्याचा वापर करा. कुठे आहे तो. का परत जा. महेश मला ओळखलं नाहीस. ओ हा परत आला. Damn it! हे घे महेश. हे काय तुम्ही तर म्हणालात ना डॅम इट.
आईने मीठ दिलं, घ्या मीठ. तुम्ही दोघं स्किट करा, मी जातो. सर सर महेश महेश निश्चित पडून राहा. मंत्र म्हणतो तुला जे जे येतं ना ते सगळ्यांना कळायला तुला काय काय येतं ते. हा तर मला काय येतं ना ते नीट बघ. बघ. आमिर रेडी. हा सॉलिड क्रिएटिव्हिटी. सुपर हिट सुपर हिट. सर मला ओळख नाही का? कोण आहेस तू, तुला ओळखायला? मी तात्या विंचू. कशावरून तू तात्या विंचू आहेस? कसं ओळखशील तू मला? का? पहिल्या पार्ट मध्ये आणि मला हे अशी दात लावून 15 मिनिटं दाखवलं आणि नंतर मला जो भावल्यात टाकला तो परत काढलाच नाही, नुसता आवाजच ऐकूला. का महेश असं का वागला? कारण तुम्हाला भावला नाही. काय जाऊ दे ना, गेला भावल्यात. भावल्यातच टाकलेस तुम्हाला. दुसऱ्या पार्ट मध्ये यांना घेतलं पण माझी आठवण त्याला आली नाही. अरे का असं केलंस का? हे बघ तात्या विंचू, तू आता स्पेशली ना आउटडेटेड झालं, आउटडेटेड. आता ना मला नवीन फिल्म करायची, तू प्लीज मला त्रास देऊ नको, तू बाजूला हो. डार्लिंग, आर यू ओके? Yes. आपण रोमॅन्टिक सीन करूया मगाचा. हा, ठीक ओके आहे. बाईस. हा. तू कमिशनरांची थोरली मुलगी ना ग? हो, तुम्ही इन्स्पेक्टर महेश जाधव ना? हो, मीच तो इन्स्पेक्टर. अरे तू महेश आहे. इतकी पडून राहा. मंत्र म्हणतो बघ बुगे बघनी बागोदरी भगवान है योनी ओम फट स्वाहा. ओम फट स्वाहा. तू कमिशनरांची थोरली मुलगी ना ग? हो, पण महेश जाधवांचा आवाज असा का झाला? महेश जाधव आहात ना तुम्ही? नाही, मी तात्या विंचू. मग महेश जाधव कुठे? गेला भावल्या. स्पेशली डॅमेज. तात्या तुझं काय करतोयस ते खूप चुकीचं करतोयस. अरे तू गेलास माझ्या शरीरात आणि मला टाकून दिलं त्या भावल्यात. इट्स व्हेरी रॉंग, माइंड बॉगलिंग. डॅमेज. ओम भट स्वाहा. ए डॅमेज. ओम भट स्वाहा. स्पेशली डॅमेज. ओम डॅम. अरे थांबा यार, थांबा. आता कोण महेश जाधव आहे? मी इन्स्पेक्टर महेश मग जाधव. हा कोण आहे? मी महेश जाधव. मी महेश जाधव. एक मिनिट, मला ना सिनेमात कामच करायचं नाहीये, मी चालले. ए, तू अशी जाऊ शकत. तुला फिल्म मध्ये काम करावंच लागणार. नाही, मला नाही खरं. ओम भागभुगे भगनी भागोदरी पद्मासे ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी बदमासे योनी ओम भट स्वाहा. तूच इन्स्पेक्टर महेश जाधव ना? नाही, मी कमिशनरांची थोरली मुलगी लक्ष्मी. स्पेशली तुम्ही त्या इंटरनॅशनल गुंड्यांना म्हणजेच ते खवड्या खडूस आणि तंटाळा दंतूस यांना बघितलं का? ओ, तुम्ही महेश जाधव. स्पेशली हात चिकी चिकी बुम बुम बुम, हात चिकी चिकी बुम बुम बुम, हात चिकी चिकी बुम 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 बुम. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आमिर थांब. आमिर, मला कळत नाही मी अशी का वागते, मी असं का बोलते, मी असं काय झालं असं. स्पेशली तू बोलते, ऍक्टिंग करते, तू बोल तुझ्या dialogue. स्पेशली जे काय करतोय आताच्या करतोय मी करत नाही. ताच्या मला पहिल्यासारखं काय काय करू? डोळे बघ, डोळे बघ, डोळे बघ, काय करू सांग. तू आम्हाला पहिल्यासारखं परत करून टाक. मला प्रॉमिस कर की तू मला तुझ्या चित्रपटात घेशील. नाही तर मंत्र म्हणतो नाही, नाही, नाही. ओम भगनी अरे भागोदरी. ताच्या असं करू नकोस. अरे माझा चित्रपट तुझ्याशिवाय अपूर्णच आहे, पण आम्हाला पहिल्यासारखं परत कर. हो. प्रॉमिस. प्रॉमिस केलाय. मला चित्रपटात घेशील? येणार. ठीक आहे. ओम भगनी भागोदरी बदमास
येऊन ओम भट स्वाहा. आई सर माइंड बॉबलिंग माइंड बॉबलिंग. तात्या विंचू काय स्टोरी दिलीस तू मला. वाव म्हणजे झपाटलेला फाय. अरे तात्या विंचू तू एवढा मला चांगला प्लॉट दिला. आजपासून तू माझा मित्र. तेरी मेरी यारी मग बावल्यात गेली दुनियादारी. हा चिकी चिकी बू बूम बूम. हा चिकी चिकी बू बूम बूम. हा चिकी चिकी बू बूम 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 बूम. तुझ्या माझ्या प्रेमाची तुझ्या माझ्या पिक्चरची झाली कहाणी सुरू. येऊन येऊन फाय स्वाहा. क्या बात आहे. तुम्ही तिघांनी अप्रतिम अभिनय केलाय ह्या स्किटमध्ये आणि तिघांनी जे काही फ्रस्ट्रेशन असेल आयुष्यातलं ते सगळं ह्या स्किटमध्ये काढून घेतलं मला वाटतं. खूपच एंटरटेनिंग होतं आणि इनफॅक्ट कितीतरी तुम्ही वेगवेगळी पात्र सादर केलीत त्यामुळे त्याच्यामध्ये फार आव्हानात्मक होतं हे स्किट. आणि शशा तू उसावाला गायला नाहीस. धन्यवाद रे. खूप छान वाटलं आणि एस्पेशली हायलाईट मला वाटतं पेटीचा वापर होता आणि दॅट वॉज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. त्यामुळे खूप छान. पण अर्थात तुमची जी दमछाक झाली ती मला दिसली. महेश सर असते तर टिपूसही घामाचं आलं नसतं त्यांना. इतकी त्यांच्यात एनर्जी आहे. सो जोरदार टाळ्या महेश सरांसाठी. आणि छान ट्रिब्यूट होता त्यांना. सो हॅट्स ऑफ टू 3 ऑफ यू. थँक्यू. मकरंद सर एक अतिशय मॅड कॉमेडी तुम्ही अत्यंत कन्व्हिन्सिंगली केली. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तुमची तिघांची एनर्जी आउटस्टँडिंग होती या सगळ्या स्किटमधली. अभिनंदन. थँक्यू सर. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई. एक एक्स्ट्रा मार्क त्या पेटीसाठी. दाताची पेटी. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट. फ्रेंड्स आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले पण अशीच धमाल आणि मस्ती उद्याही होणार आहे. त्यामुळे बघायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन रात्री 9:30 वाजता. हो दे कल्ला.